तर जय शिवराय मित्रांनो, हा आहे आपला 100 डे डेली ब्लॉगिंगचा 5वा ब्लॉग। जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी आलो होतो आपल्या मामाच्या घरी आणि मी जसं मामाच्या घरी आलो तसेच हे आता त्यांच्या मामाच्या घरी चालले। मग त्यांनी त्यांचा सामान ठेवला कार मध्ये आणि मग ते निघाले त्यांच्या मामाच्या घरी जाण्यासाठी। आणि मग त्यांना पण केला टाटा आणि घरी फक्त आता राहिलो होतो आम्ही दोघं, म्हणजे आपला भाषा मनीष आणि मी। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आपला भाषा जो आहे ना तो 1 मिनिट सुद्धा रिकामा नाही राहत बाई। आणि यानं आता काय केलं ते तुम्ही बघूनच घ्या। यानं ना त्याच्या मामाच्या गाडीवरती पूर्ण कलर लावून दिला बाई। आणि एवढं तरी बरं झालं की याच्या आधी ना हे वॉटर कलरच लागले आणि ते ना निघून गेले। A few moments later. आणि मग ओमलान त्यांना त्यांच्या मामाच्या घरी सोडून परत कार आली घरी। आणि मग काय, घरी आल्यानंतर परत काढली मामाची कार, कारण न्यू कार घेतली तर त्याची पार्टी पण घ्यावीच लागेल ना। पण यार आम्ही पार्टी करायला तर जातच होतो, पण पार्टी मध्ये आम्ही फक्त तिघं मावस भाऊच होतो। आणि आता तुम्ही म्हणसाल की बाकीचे सर्व कुठे गेले, तर बाकीचे सर्व घरीच आहे, कारण त्यांनी ना त्यांचा स्वयंपाक करूनच ठेवला होता। आणि आमचं पार्टीला जायचं ना अचानकच ठरलं। आणि यार 4 व्हीलर मध्ये बसलोय आणि गाण्याने वाजणार असं होईल का? आणि मग आम्ही 3 जण आलो हॉटेल फ्लोरावरती। आणि हा यार, आतापर्यंत जर का तुम्ही फॉलो केलं नसाल तर फॉलो करून घ्या यार। आणि डेली ब्लॉग शूट करून आणि डेली त्याला एडिट करून पोस्ट करणं खूपच मेहनत लागते बाईसा, म्हणून यार तुम्ही सपोर्ट करा, फॉलो करून घ्या आणि सर्वांना व्हिडिओ शेअर करत जा। आणि मग आम्ही 3 मावस भाऊ म्हणजे पंकजदा, महेंद्र दादा आणि मी आलो मग हॉटेल फ्लोरावरती। आणि मग आधी तर महेंद्र शेटनं बघितलं की काय खायला बोलवायचं, आणि पंकज दादा म्हणत होता की तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बोलवा, कारण बिल तर मामाचं जाणार होतं ना, आपण फक्त खाण्यावरती लक्ष द्या। आणि त्यांना म्हटलं भाई मी ना एक चायनीज डिश बोलवतो, आणि मग मी पनीर क्रिप्सी ड्राय ही चायनीज डिश बोलवली। आणि आता तुम्हाला हे थोडं नॉनव्हेज सारखं वाटत असेल, पण हे ना व्हेजच आहे आणि हे हॉटेल पण पूर्ण व्हेजच आहे बाई। आणि ही चायनीज डिश आम्ही पहिल्यांदाच खाल्ली होती, पण भारी लागत होती। आणि मग ते खाऊन झाल्यानंतर आम्ही परत 2 भाज्या बोलवल्या, त्यामधली एक होती पनीर बादशाह। आणि मग महेंद्र दादांना पण आणि पंकज दादांना पण मस्त भाजीमध्ये निंबू वगैरे टाकून दिलं। आणि सॉरी, खाण्यामध्ये मी दुसऱ्या भाजीचं नाव ना विसरूनच गेलो। मग काय व्हायचं, लागलो ना आम्ही मस्त जेवण करण्यासाठी, आणि भाजी बघू शकता तुम्ही की एकच नंबर होती। त्याच्यानंतर आम्ही जिरा राईस पण बोलवला होता, आपण जिरा राईसला त्याला सोडून आणि त्यामध्ये भाजी मिक्स करूनच खाल्ली। आणि एवढंच नाही, जेवण झाल्यानंतर आम्ही अजून मस्त थंडा थंडा चहाच पण बोलवला होता। चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, आणि ब्लॉग बघायचे असतील तर फॉलो करून ठेवा।